सर हे तुमचं यूट्यूबला मी ग्रुप बघत आपलं हे चॅनल आहे ना वगैरे बघतोय. हम्म. तर सर आमचा एक प्रॉब्लेम होता. बोल ना काय. तर म्हणजे आमचे आई वडील वारलेले आहेत, बरेच दिवस झाले. हम्म. तर म्हणजे आम्ही अनाथ आश्रमात वगैरे मुलींसाठी भरपूर ट्राय केलं होतं. अनाथ आश्रमामध्ये का? हा. काय काय आणि ट्राय केलं तर? लग्नासाठी भाऊ. लग्नासाठी? कुणाचं लग्न? माझं स्वतःसाठी म्हणजे बहीण आणि मी गेलो होतो. तुझं लग्न, तुला लग्न करायचं बरोबर? हा. आता हे समजा असं मुली जर बघायला गेलं तर ते म्हणजे असं म्हणतात ना, याला आई वडीलच नाही बुवा, यांना वळण असतील काय असं तसं म्हणतात बोलतात. त्याच्यामुळे मग अनाथ आश्रमाचा एक पर्याय ठेवला होता मी. अनाथ आश्रमात वगैरे भरपूर ट्राय केलं पण काय नाही काही तिथे. म्हणजे अनाथ आश्रमामध्ये तू मुलगी बघण्यासाठी गेला बरोबर? हा, गेलो होतो. बरं, मग काय काय अडचण आली? त्या दिवशी नेमके सिंधुताई सपकाळ म्हणजे त्यांचं निधन झालं होतं हा. आणि ते साहेब तिकडे गेले होते. बरं. तर मग तिथं ते लेडीज सिक्युरिटी वगैरे होते, तर ते म्हणले साहेबांचा नंबर देते. साहेबांचा नंबर वगैरे घेतला ना, त्यांना ट्राय वगैरे केलं नंतर ते म्हणले असलं तर आम्ही सांगू तसं. बरं ठीक आहे, मग दादा मला सांग, अनाथ आश्रमात जायची काय गरज आहे? बाजूला बघायची ना मुलगी. असं सर जर असं पोरी जर बघायला गेलं तर ते म्हणजे भरपूर विचारित म्हणजे तुम्हाला म्हणजे पोरांना वळण असते काय असं तसं भरपूर प्रश्न विचारित आहेत ना. हे बघ दादा, तुला एक सांगतो. हं. अं, मुलगी बघायची आहे ना तुला, तुझे मामा काका चुलते कोणीतरी असेल ना, आई वडील नसले तर? आहेत पण सर ते सगळे मतलबी आहेत असे. असून दे दादा, पण तरी एखादा जवळचा जिवलग कोणी व्यक्ती. नाही सर, माझी बहीण इथं कपडे धुते, तिलाच विचारा वाटलं तर. ऐकून घे. तर मग आता मला सांगा, मग तुम्ही कामधंदा तुमच्यासाठी फक्त तुमचे चॅनल वगैरे बघतो ना आम्ही हम्म हम्म. ते युट्यूबला वगैरे, तर मग आज थोडं आशेचं किरण वाटलं थोडंफार वगैरे काय होईल तुमच्या ह्याच्याने मदत तर त्याच्यामुळे मी लावला होता सर. बरं ठीक आहे, करू तुला मदत. तुला मदत म्हणजे तुला मुलगी पाहिजे हा विषय आहे ना दादा? हा. तर मग म्हणजे कसं आता आज घरात पण बहिणीला नाही का मानसिक आजार आहे थोडा. आई वडील गेले त्याच्यामुळे सगळ्यात मोठी ती होती ना. हम्म. त्याच्यामुळे ती थोडं जरा टेन्शन घेऊन घेऊन तिला मग ते मानसिक आजार झाला, तर त्याचे उपचार वगैरे चालू आहे घरात. भावाला बहिणीला डायबिटीस आहे. अं, त्याच्यामुळे मग थोडं कसं आता घरात सगळं मी चांगला आहे. त्याच्यात मग कधी कधी त्यांना शुगर हाय वगैरे झाली कमी झाली तर चक्कर वगैरे येते. मग सगळं बघायला कोण नसतं, शेवटी माझी धावपळ होती. मग त्याच्यासाठी मी हा निर्णय घेतला होता. बघ समजा घरात जरी कोणी असलं तरी कामाला समजा मी गेलो तरी बघ थोडंफार लक्ष वगैरे ठेवलं त्यांच्यावर वगैरे येते. ते पण कामाला जातात तसं नाही काय आहे. पण बुवा अडचणीच्या टायमात आता एकदा बहिणीला काय झालं होतं, हिमोग्लोबिन कमी पडलं होतं. डॉक्टर म्हणले 3 दिवस ICU मध्ये थांबायला लागेल. तर मग काय झालं त्या रक्त भरायचं होतं पण आपल्या डब्याची सोय नव्हती. बरं डायबिटीसच्या माणसाचं असं असतं की त्यांना ते म्हणजे पथ्य असते. त्याच्यामुळे मग बाहेरचं तरी काय देणार असतं खायला. त्याच्यामुळे मग बरं, मग घर कोण चालवतंय आता? आता आम्ही तिघं भाऊ बहीण आहे. सगळ्यात लहान मी आहे. माझ्यापेक्षा भाऊ एक आहे मध्ये मधला, आणि सगळ्यात मोठी बहीण आहे असं. बरं, वय किती आहे तुमचं? माझं 30-31 आहे. 30-31. आणि हा. मोठ्या भावाचं? मोठ्या भावाचं असेल 32 आहे. आकी किती असेल का आकी त्याचं? 32-34 असेल. मग आता मला सांग, तुला मदत करायची बोलली तर म्हणजे तुझ्या नजरेत कुठे मुलगी वगैरे आहे का? नाही सर, तसं म्हणजे पहिल्यापासून जबाबदारी होती सर, त्याच्यामुळे आपलं असं तसं नव्हतंच काही. लफडेबाजी वगैरे नव्हती, जबाबदारी होती. पहिलं आई वडिलांना पण वडिलांना स्पेस मेकर बसवलं होतं छातीमध्ये. त्यांची जबाबदारी नंतर आईच्या किडन्या खराब झाल्या होत्या. आई तर आळेफाट्यामध्येच वारली ओम चैतन्यमध्ये. ती काय मग त्याच्यानंतर जबाबदारी होती. त्याच्यानंतर मग बहीण भावांची जबाबदारी पडली. ते आजारी असतात मग त्याच्यामुळे असं नाही कुठं लफडेबाजी करायला टाइमच भेटला नाही. काम घर बस एवढंच. नाही बा नाही, मी ते वैयक्तिक पर्सनल गोष्टी नाही विचारत. हं, असं म्हणजे एखादी ओळखीची वगैरे असेल का बाबा तुझ्या नजरेत, तर मग तिथं मागणं वगैरे टाकून बघायचं. मला सांग, हं. आई वडील नाही आहेत हा तुझा दोष आहे का? हा, प्रत्येक नाही. माणसाला कुठे कुठे सुख दुःख येतच असते ना. हां सर.
मला सांग, तू गावापासून बाहेर गावी बघ ना. गावामध्ये कसं माणसं टोनच मारतील, याला आई वडील नाही असं वगैरे. त्यांना काय माहिती आई वडिलांची माया नसलेली मुलांची अवस्था काय असते ती. हा ना सर, तेच लय झालं ना. ते काय आता पाहुणे रावळे पण शेवटी कसं आहे माहिती का, मतलबी फक्त आहे शेवटी. आता त्यांचं बी ते बी लक्ष देते नाही. मग त्याच्यामुळे मग म्हणलं आता असं तरी आयुष्य कवर काढायचं. आता यांना समजा डायबिटीस शुगर वगैरे आहे, इन्सुलिन वगैरे दररोज चालू. समजा काही का होईना, आता बाय चान्स एक एक जर पडत गेलं तर शेवटी मी चांगला आहे, तर एक एकटा माणूस कवर आयुष्य जगणार ना असं. शेवटी अच्छा, का अच्छा. का काम आणि घर बस एवढंच मी केलं, बस बाकी दुसरं नाही काही सर. आता काय काम करतोय तू? मी प्रीमियम सिरम मध्ये कामाला आहे. सर्पदंशावरली विंचू चावल्यावर त्याच्यावरली लस टीटीची, आपलं रेबीजची वगैरे लस तयार होते तिथं. अच्छा, अच्छा. मग चांगल्या जॉबला ना तू? हा. मग का बरं बरं मुलगी देत नाही, ते आई वडील नाही म्हणून का? नाही ते पण आणि बघणार शेवटी कोण आई वडिलांशिवाय दुसऱ्याला कोणालाच काळजी नसते मुलाची अशी. मग मामा वगैरे असेल ना, सांगायचं कुणीतरी. हे बघ, हा मतलबी जरी असली ना तरी अशा टायमाला त्यांना जवळ करायचं. ते जे काय बोलत असते ते सोडून द्यायचं, जवळ करायचं. मुलगी बघायला गेलं तर मोठ्या माणसांचाच मान सन्मान असतो नाही का. मुलं हा किती हुशार वगैरे असली तरी काय माणसं काय बोलतात, तर बाबा ही मुलं ती मुले आहेत नाही का. हा बघ, ऐकून घे, कुणाला तरी मध्यस्थी कर. म्हणजे कोणी असेल ना तुझ्या ओळखीचं, तुझ्या मोठ्या भावाचं बहिणीचं, त्यांना बर समोर हे कर. आणि मुलगी बघायला गेला तर वाटल्यास तिथे काय मदत लागली तर सांग, बाहेरची मदत करू तुला. हा. सर तुमचं असं म्हणजे अनाथ आश्रम वगैरे नाही असं ओळखीचं नाही का कोणी? शेवटी कारण कसं आता जर बाहेरची जरी मुलगी बघितली तर ह्या उद्या यांना त्रास दिला असं. तसं माझ्याकडे नाही का शेती वगैरे आई वडिलांनी घर वगैरे बांधून ठेवलं होतं आणि मी काम करून खातोय. नाही, तर नाही. त्रास देण्याचं काय कारणच नाही ना. आता लग्न तू करणार आहे ना मुलीसोबत. तू लग्न केलं, तू चांगला राहिला, मुलगी चांगली राहिली, तर तुझ्या भाऊ बहिणीला त्रास देण्याचा काय हे विषयच नाही ना. हां, हां. तसं तर आपण हे अनाथ आश्रमाचे नियम असतात ते फॉलो करायला तयार होतो. हा. पण एक अनाथ आश्रम मध्ये पाहिलं होतं. चाकणवरून आम्ही शिक्रापूरमधून नाही का वडूला गेलो होतो. तिथं बर. माहेर म्हणून होती. हम्म. तिथं गेलो होतो तर ते म्हणजे त्यांचे नियम असतात ते मला थोडे बाहेरून पण कळाले. त्या मुलीला पण कोणी नसतं. आपण उद्या सोडेन म्हणून तिचं नाव घर किंवा शेती वगैरे करावं लागते. तर त्याच्यासाठी बी तयार होतो. पण तिथून काही रिस्पॉन्सच भेटला नाही. अच्छा, मग ते मेन जे साहेब असतात ना त्यांना भेटायचं. हां, हां, हां. त्यांना भेटला का तू? नाही भेटलो. ते नेमके सिंधुताई सपकाळ वारले होते. त्या दिवशी ते तिकडे गेले होते. मग त्यांनी फोन नंबर दिला होता. मग फोन नंबरवर फोन केला मी. तर ते म्हणले तसे आमचे 75 संस्था वगैरे असतात पुण्यामध्ये. तर तिथं जर कुठं असले आढळून आली तर सांगतो, कळवतो असं. बरं, ठीक आहे. ऐकून घे. आता पुण्यामध्ये बोलला ना, हं. तर हे विवाह करून देतो म्हणजे लग्न लावून देतो म्हणून खूप पैसे घेतात. हा, फसवणुका करतात. सावध राहा जरा. हां. हा, पैसे वगैरे अगोदरच भरू नको. तिथे जा आणि मला फोन कर वाटल्यास. बरं, बरं. मी चालेल. बोलतोय साहेबांसोबत. हा. हां, हां, हां. नाहीतर लय येड्यात काढतात आपल्या खेडेगावच्या पोरांना. हं. हं, हं. चालेल. हं.